नमस्कार. डॉक्टर पायल्स होमिओपॅथी या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये पुरुष असो अथवा स्त्रिया असो, त्यांना प्रामुख्याने मूत्रमार्गसंबंधीचा एक त्रास जाणवत असतो. त्यालाच आपण उन्हाळी लागणे असं म्हणतो. बोलीभाषेत ह्याला उन्हाळी लागणे असे देखील म्हणत असतील तर हाच म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग देखील असू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी लागले तर काय काय साधारण लक्षणे असतात, उन्हाळी लागले हे कसं समजतं या संदर्भात डिटेल मार्गदर्शन घेऊया. तर चला आता आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूया. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग, उन्हाळी लागणे किंवा लघवीला जळजळ होणे, या अशा प्रकारची ह्याला कितीही नावं असली तरी हा त्रास हा एकच असतो. ह्या त्रासामध्ये पुरुष असो अथवा स्त्रिया असो, त्यांना काय काय लक्षणे दिसून येतात तर लक्षणांची तीव्रता ही तरतम भावाने असते. त्याचाच अर्थ काय, ह्या लक्षणादरम्यान असं दिसतं की एखाद्याला वारंवार लघवीला येऊ शकतो, एकदा लघवी करून समाधान वाटत नाही, लघवीच्या ठिकाणी जळजळ होते, खाज होते किंवा मूत्र प्रवृत्ती करत असताना झोपल्यासारख्या वेदना होतात. कोणाला मूत्र प्रवृत्ती करत असताना किंवा करून झाल्यावरती ओटी किंवा पोटात दुखू शकतं. लघवी पिवळ्या कलरची होऊ शकते, लघवी कॉन्सन्ट्रेटेड आणि गरम होऊ शकते. हा सगळा त्रास असला की साधारण आपल्याला पण समजते की आपल्याला उन्हाळी लागलेली आहे. तर उन्हाळी लागले हे कसं ओळखायचं किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालं हे कसं ओळखायचं, तर हे साधारण सेल्फ डायग्नोजेबल असतं. ह्यापैकी काही आपल्याला त्रास जाणवला तर आपल्याला समजतं की आपल्याला लघवीचं इन्फेक्शन झालेलं आहे. किंवा तर तुम्हाला या संदर्भात तपासण्या करून घ्यायच्या असतील तर आपण ह्यामध्ये 2 टेस्ट करतो. एक तर युरिनचा टेस्ट असतो, रुटीन आणि मायक्रोस्कोपी. ती टेस्ट करतो, त्याच्यामध्ये आपल्याला युरिनमध्ये इन्फेक्शन आहे हे समजतं. आणि दुसरी एक महत्त्वाची टेस्ट असते युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी. त्यामध्ये लघवीमध्ये कसल्या प्रकारचा जंतू झालाय आणि त्या जंतूला कुठल्या कुठल्या प्रकारची औषधं चालतात हे आपल्याला समजतं. आता समजा उन्हाळी लागण्याचा किंवा युरिन इन्फेक्शनचा लघवीचा त्रास हा बऱ्याच वर्षापूर्वीचा असेल तर त्याला आपल्याला साधारण सोनोग्राफी करून घ्यायला लागते. सोनोग्राफीमध्ये मूत्रपिंडाला किती इन्फेक्शन आहे हे आपल्याला दिसतं, म्हणजे सिस्टायटिस. म्हणजे त्या अकॉर्डिंगली तुमचे डॉक्टर तुम्हाला ट्रीट करू शकतात. अशा प्रकारचा तुम्हाला कुठलाही त्रास जाणवत असेल तर त्याला घरगुती उपाय म्हणजे पाणी पिणे, नारळ पाणी पिणे, जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, असं तुम्ही ट्राय करू शकता. एवढं सगळं करून देखील जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरना जाऊन भेटणे आणि त्यांच्याकडून योग्य ते उपचार करून घेणे हेच योग्य राहील. हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करा. त्याचा निरसन करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. नमस्कार.